हे प्रभू, बरं झालं आपण आलात. कैलासपती असेच अनेक राक्षसांना वर देतात आणि हेच राक्षस उन्मत्त होऊन आमच्याच डोक्यावर हात ठेवायला निघतात आणि याचा त्रास यांच्याबरोबर आम्हालाही होतो. बरं झालं आपण आलात. या गोष्टीतून मार्ग काढावा अशी मी आपल्याला विनंती करते. हे भोलेनाथ, आपण नावाप्रमाणे भोले आहात. आपण आजपर्यंत असे असुर निर्माण करून त्यांना वर देऊन देवाधिकांना त्रास देण्याचंच काम केलंय. अहो, मला चित्ता भस्म लावण्याची वेळ झाली होती आणि शृंगीला कुठेही चित्ता भस्म मिळाला नाही, म्हणून मी वरच पुत्राला भस्मसुराला वर दिला. पुन्हा का होईना देवावर आलेलं संकट दूर करण्याची संधी मला मिळाली. हे प्रभू, मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या वरद पुत्र भस्मासुराचा वध करण्यासाठी इथून प्रस्थान करीत आहे. तिच्या जवळ जाऊन तरी बघितलं पाहिजे. वाह, काय रूपवान! वाह, हे सखे, एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यामध्ये तू काय करतेस आणि कोण आहेस? याच्या आधी तुला कधी पाहिलं नाही. हे पुरुषा, मी या घनदाट जंगलात माझं नेहमीच येणं जाणं असतं. या वडाच्या झाडाखाली नेहमीच्या घनदाट जंगलात येत असते. पण ह्या पुरुषा, मी पण आज ह्या घनदाट जंगलात आजच पाहिला. तो पण एक योगायोगच म्हणावा लागेल. हे सखे, मी ह्या घनदाट अरण्यामध्ये तुला पाहून फार खुलून गेलेलो आहे आणि तू जर म्हणत असेल तर तुझ्या संग माझा विवाह करण्याची इच्छा आहे. हे पुरुषा, पाहता क्षणी माझंही मन व्याकुळ झालं. तुझ्याशी विवाह करण्यास मी तयार आहे. पण हे सुंदर पुरुषा, मी एक